वडापाव सेंटरच्या बाजूला. वडापाव सेंटर वडापावचा वास येतो आणि हिची एंट्री झाली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव ऋषिकेश आणि ऋषित्रा व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. सो गेल्या पार्टमध्ये आपण आपल्या सिन्सिनाटी म्हणजे सनसनाटी या शहरामधल्या मराठी कपलशी मस्त मस्त गप्पा मारल्या. सो त्याचा पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल, आय बटनवर जे लिंक असेल त्याच्यावर क्लिक करा आणि तो पहा. आणि त्याचाच पार्ट 2 आम्ही घेऊन आलो आहोत. तर चला. सो आणखीन एक प्रश्न की लग्नाआधीचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम हे कसं होतं? लग्न आधीचं प्रेम जे होतं ते थोडंसं डिस्टंट होतं. म्हणजे आम्ही फ्रिक्वेंटली भेटायचो नाही, कारण त्या जमान्यामध्ये जरा थोडंसं रिस्ट्रिक्शन्स होते की ह्याला नका भेटू, थोडं सांभाळून राहा वगैरे. आम्ही एकमेकांच्याकडे जायचो आणि भेटायचो. ऍक्च्युली आमची कशी म्हणजे लग्नाआधी आम्ही लॉंग डिस्टन्स होतो. मी बँगलोरला होतो, मी कोल्हापूरला होतो. म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतरच एकत्र आलो, राईट? कारण अदरवाईज आम्ही लॉंग डिस्टन्स होतो. आम्हाला खूप असा शॉक नाही बसला लग्नानंतर की आम्ही जे बोललो किंवा व्हॉट वी वर एक्सपेक्टिंग फ्रॉम इच अदर ते बरोबर होतं. ॲक्च्युली वी ग्रू मोर. आमच्यामध्ये मला असं वाटतं आत्ता जास्त प्रेम. नक्कीच पहिलं वर्ष असं बघितलं तर त्याच्यापेक्षा आत्ता नक्कीच आमच्यामध्ये खूप जास्त एकमेकांना समजून घेण्याची कुवत आहे. म्हणजे मला जरी शंतनू काही नाही बोलला तरी मला कळू शकतं की त्याला काय म्हणायचंय. आई थिंक दैट इज द बिगेस्ट अचीवमेंट वी हैव सो फार. तो मैं तो पीछे पड़ गया फिर. मैं बोला भाई तू रेडी है तो कर, चल करते हैं शादी. मैं सीधा मतलब आई डिड नॉट इवन वेट कपल ऑफ मंथ्स. आई मीन 1-2 महीने के अंदर मैंने बोला कि भैया देख भाई, मैं घुमा फिरा के बात करने आता नहीं मेरे को. मैं चाहता हूँ कि मैं तेरे साथ शादी करूँ. आई वॉज टॉकिंग, मैं मैथिली में बात कर रहा था. तो मम्मी को बड़ा पसंद आ गया भैया. तो मम्मी ने फिर इससे भी बात की, कौन है क्या है, सब डिटेल्स पूछा इससे. एक दिन इसका फोन आया तो तब मैं घर पर थी, तो आई स्पोक टू हिम. द मोमेंट ही सेड हेलो, I don't know what happened to me. I was really bored by his voice. Saw each other first time मुंबई एयरपोर्ट November 20th. है कि हमारे प्यार की शुरुआत में यही बोलूँगा कि before we got married, we were very clear that yes, we are husband and wife, but we will treat each other as a friend. शादी के पहले का प्यार और शादी के बाद में वाला प्यार क्या डिफरेंस? अरे बहुत फर्क पड़ता है. Impressed तो नहीं, he really scared me when I first met him. Like so, just a day before, I guess he was leaving यहाँ से airport में, so he called me and he said, पिंकी मैं तुमको एक बार बोलना भूल गया कि मैं लिम्प करता हूँ एक पैर से. And I was like, what the heck? I mean, you know, this was something you need to let people know. Now RJ should stop talking. Okay. So what I was saying that he did scare me. And so the first impression was like I'm so stressed. Like I know that I have to go meet him at the airport. फिर like through lot of people that we knew, I could go actually inside all the way जहाँ पे flight land होती है. So I went actually there to see him. And I was like, my heart was in my mouth. What was he saying? But it was nothing like that. But I guess अगर होता भी तो, as I told you, my impression of him was like with his voice, so it wouldn't have mattered. But what I'm trying to say is that he did not impress me. He scared me in the first. So ध्यान से देखिए. गौर से देखिए इस शख्स को जिन्होंने होने वाली बीवी पे प्रैंक किया था. मुझे मजा आता है बस. मजा आया. आय थिंक ऑलमोस्ट म्हणजे सेमच होतं. जोपर्यंत मुलं होत नाही तोपर्यंत प्रायोरिटीज आपण एकमेकांचे असतो, त्याच्यामुळे आय थिंक तोपर्यंत ते सेमच होतं. त्याच्यानंतर थोड्याशा प्रायोरिटी चेंज होतात, वेळ एकमेकांना देणं थोडंसं चेंज होतं, त्याच्यामुळे तो थोडासा फरक पडतो. अदरवाईज इट्स सेम. आणि मग आता आपण प्रेमाच्या गोष्टी तर केल्या, पण थोड्या आणखीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत ना. मग तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त किटकिट कोणी करतं? किटकिट अशी आमच्या घरी कधीच नाही होत.
वी नेव्हर रिमेंबर की वी हॅड एनी फाईट एट ऑल. Oh wow. तोच आमच्या मुलांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही भांडत का नाही? असं नाही की आम्ही वी ॲग्री ऑन एव्हरीथिंग, वी हॅव डिफरन्सेस, राईट. पण भांडण हा प्रकार कधी नाही. करेक्ट. आणि ते दुसरं कचा भांडतोय, बरोबर. एकमेकाशी बोलत नाहीये किंवा अबोला झिरो. never. We can't live. We can't live without Yes, talking to each other. So this is a best example की you can have differences पण त्याच्यासाठी भांडणाचीच गरज भांडणाची नाही. गरज. सो ही खूप चांगली गोष्ट आज आपल्याला शिकायला मिळाली ऍक्च्युली म्हणजे असं ते डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे असं अरे हे इथेच ठेवलं तर तिथेच ठेव या गोष्टी जरा होतात. मी याला नकार म्हणू शकत नाही, परत त्याला मी एक्सेप्ट करते की मी थोडीशी आळशी आहे त्यामुळे मी लगेच आवरून ठेवत नाही, पण मी आवरून ठेवलं की छान आवरून ठेवते, पण ते आवरेपर्यंत तेवढा त्याचा पेशन्स नाहीये की हे आवरलं जाईल. पण ते आवरलं कधी जाईल याला नीट नाही, म्हणजे आज हे झालं तर ते उद्या परवा होऊ शकते, डिपेंड. त्याच गोष्टींच्या त्याची टाइमलाईन नाही, त्याची टाइमलाईन नाही ठेवली तर किती आज किटकिट होणार आहे बाबा यार. अबे एक दूसरे के ऊपर उंगली उठा सकते हैं तो ऐसा ओ ये खूब मांगे. So about any relation, whether it is friendship or family relation or any, my thinking, I should have been born in 50s era. He should have been born in 2050s era, 1950s and 2050s era. I am very liberal in my thought process. आता कोण मायामुळे चालू होत असेल, चालू तिच्यापासून होत असेल, व्हिज्युअली मला दिसण्यात येत असेल ही तक्रार करते, पण कारणीभूत त्याचा रूट कॉज मीच असेल. और किस चीज के लिए यही से शुरुआत होती, बस खत्म ही है. और वो हर घर की कहानी है, उसमें कोई नई बात कहानी घर की. आता एक गोष्टी बाहेर येणार आहेत. तू बोलणार आहेस का? माझी काहीच तक्रार नसते. तक्रार केली तर जेवायला मिळणार नाही, जेवायची पण तक्रार नसते. तक्रार करायचा चान्स नसतो, त्याच्यामुळे म्हणजे भांडी घासायला अभी बर्तन धोकर आया हूं. अदरवाईज जास्त भांडी पडतील. नाही रे, पण आता आमच्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत ना, म्हणजे आमच्या घरातल्यांनी ज्यांनी बघितलं ना आम्हाला, त्यांना ते म्हणतात की अरे काय आम्हाला वाटायचं या वर्षानंतर तुमच्या तक्रारी चालू होतील, आम्हाला वाटेल ह्या वर्षानंतर तुम्ही चालू कराल भांडणं, म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला म्हणतात, तक्रारी का नाही, अशी स्थिती आहे. तू जास्त काय असते सो किटकिट काय असते? वाट्या घ्यायच्या. नवीन संसार चालू झालेला आहे आणि अरे संसार बायको सांगत आहे वाट्या घे, आणि US मध्ये वाटा मिळणं खरंच मुश्किल आहे. हा प्रॉब्लेम आहे. 8 मॉल फिरलो असो, 8 आणि फायनली आज वाट्या मिळाल्या, आणि आज वाट्या मिळाल्या आहेत. काल कारण की नेत्रामुळे मला कळलं की त्या कुठे मिळतात. आज वाट्या सो मिळाल्या. ह्यांचं व्हॅलेंटाईन डे झालेलं आहे. वाट्या इज द व्हॅलेंटाईन डे. ओके, तुमच्या दोघांबद्दल अशा कोणती तरी एक वाईट गोष्ट आणि एक चांगली गोष्ट. चलो हो. स्टार्ट कर धनलक्ष्मी, तुझ्यापासून. लॉंग लिस्ट आहे माझी. असं कुठलाच माणूस पहिला नसतो, आपण वाईट मला असं जाणून वाटतं घेऊया, की कोणी म्हणजे असं कुठलाच माणूस नसतो की ज्याच्यामध्ये वाईट नसतं काहीच. त्यामुळे असं काही नाही, वाईट असं नाही म्हणता येणार ऍक्च्युली. आज आहे, आज तू आजच chance आहे तुझा. आजच शक्य. आय थिंक मला सगळ्यात जास्त रोजच त्रास ह्याचा होतो की खूप स्वच्छतेचा ऑब्सेशन आहे ह्याला. म्हणजे एवढीशी जरी गोष्ट कुठेतरी पडलेली असेल ना तर ती तो करणारच लगेच साफ. नाही हे खरं आहे. मी आता आली ह्यांच्या घरामध्ये, एवढं घर टापटीप आहे ना, त्याचं पूर्ण कौशल्य ह्याच्याकडेच आहे. हा सांगणार आहे का आधी? मीच खूप आहेत ऍक्च्युली. हा सांगू शकते, चांगल्या गोष्टी सांग. खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचशा परिस्थितीमध्ये खूप काम कंपोज्ड राहू शकतो हा. म्हणजे राग आला तरी पण एकदम तो रिॲक्ट नाही करणार, कधीच रिस्पॉन्ड करणार नाही. म्हणजे असं खूप विचार करून बोलेल बऱ्याच ठिकाणी. किंवा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे.
आणि माझ्याकडे तो एवढा नाही आहे सेन्स ऑफ ह्युमर, खूप चांगला आहे आणि पाहिजेच, म्हणजे बऱ्याचशा प्रेशर कंडिशन्समध्ये पाहिजे किंवा ओव्हरऑलच काही बऱ्याचशा स्ट्रगल्समध्ये ही हॅज व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर. तो चांगला राहू शकतो, चांगला म्हणजे ठेवू शकतो. म्हणजे हे मी पण करू शकते, पण डेफिनेटली आहे या. माझं धनुष्याबद्दल असं मला वाटतं की चांगली गोष्ट म्हणजे हर ॲटिट्यूड. शी इज ऑलवेज व्हेरी पॉझिटिव्ह. ओव्हरऑलच तिचा अप्रोच इज खूप पॉझिटिव्ह आहे आणि तो आम्हाला बऱ्याच वेळा इट्स काइंड ऑफ यू हॅव टू मेक यू थिंक की आपल्याला पण असं वागायला हवं आहे. आम्ही असं प्रयत्न करतो कधी आमच्या. नहीं, that is one big one and there are certain things. सही और गलत क्या होता है, अच्छा और बुरा क्या होता है, किसने बनाया सही गलत अच्छा बुरा? इंसान नहीं बनाया, राइट? तो सिचुएशन के हिसाब से सब अपनी जगह सही होते हैं, तभी तो झगड़ रहे होते हैं. दैट इज द रीजन यू आर फाइटिंग, दैट यू थिंक यू आर राइट, करेक्ट, एंड यू हैव अ रीजन टू थिंक दैट यू आर राइट. तो मुझे नहीं लगता कि किसी कोई सही या कोई गलत होता है. सच दोनों अपनी जगह अपने सोच के हिसाब से सही होते हैं. तो that is where you have to draw compromise lines. हाँ, वहाँ पे कॉम्प्रोमाइज करना पड़ता है. चल भाई ठीक है, तू थोड़ा इधर आ, मैं थोड़ा उधर आता हूँ, and then we'll meet somewhere in the middle. He's very honest. Nice. That's most important in relationship, right? Like you have to be honest. But that has created a lot of trouble for me. That I can tell you for sure. बाकी सब तो अच्छे ही अच्छे हैं. She is one person whom you can go to for any help, any kind of help that you need, and she gives more than 100%. Let me tell you, I know certain situations where I knew that she will not be able to help. She still said yes, I will help you out to people, and found ways to help that person out, and that is commendable for her. जेवण झालं ना तुमचं? नाही, आमचं जेवण झालं. मग सांगू संध्याकाळची पण सोय झालेली आहे. मग सांगू शकणार. हिला इझी आहे बोलायला, कारण खूप भरपूर असते. तिला मग एकच निवडायचं. अच्छा, पहिले मी सांगू का? तर तुझ्यानुसार मी माझं ठरवेल कोणत्या लेवलला वाईट सांगायचं. समझ रहे हो? समझ रहे हो? पहिले वाईट सांगते. महेशला मी हाक मारली का एका हाकेत कधीच हो देत नाही. कमीत कमी 3दा मला बोलायला लागते, महेश महेश. मग थोडा तेव्हा माझा पारा सुटतो. ती एक खूप वाईट गोष्ट आहे, त्याने ती चेंज करावी. आणि चांगली गोष्ट म्हणजे महेशला ना उत्साह भरपूर. म्हणजे कोणाच्या मदतीला तो ही बघणार नाही की मला त्याच्याकडून काय लाभ आहे का. नाही, त्याला गरज आहे माझी, तर तो कुठलीही गोष्ट ऑफिसचं वर्क असो, जनरल असो, ती गोष्ट त्याची खूप चांगली. मी तर लहानपणापासून याच समजुतीत आहे की वाईट आणि चांगलं काही नसते, सगळा दृष्टिकोन असते. बरोबर. आता हिची एक चांगली गोष्ट आहे, तीच मला सारखी वाईट वाटत असते. तिला सगळं क्लीन पाहिजे असते, जे मी ठरवू शकत नाही. बरोबर. म्हणजे माझं असं आहे, अरे आता 2 तासानंतर साफ करणारच आहे ना, मग आता कशाला करायचं, अजून थोडं घाण होते, मग करूया आपण. म्हणजे एकत्र साफ करूया. तीच आता चांगली गोष्ट आहे, जी वाईट पण आहे. बुरी चीजें बुरी. मैं बोलूं, शुरू करूं? मराठी. एक बार मतलब he is very good in Telugu, English, Hindi also, but since he is born and brought up in Hyderabad, इनका मराठी में उतना फ्लुएंसी नहीं है. Okay. So whenever he even tries, it's like don't try. चांगली गोष्ट इतक्या आहेत ना, म्हणजे he is very good and caretaking. Okay. He takes care of things. म्हणजे त्याला सांगावं नाही लागत कुठे आपण जात आहोत. एक 6 सेन्स असतात म्हणतात ना. बरोबर. अभी जैसे we were 2, now we are 4. Correct. So even if I am busy anywhere or I am not there mentally, he makes sure things are appropriate. Correct. With them. असं. With kids. बुरी तो पता नहीं, अच्छे तो बहुत है, बट जैसे वो बेटर है और कुछ चेंजेस नहीं चाहिए. अगर चेंज हो गया तो फिर इट्स लाइक देयर इज अ डिफरेंस. बदलायचं काही नाही आहे, ते वाईट आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे आय थिंक एक सगळ्यात चांगली
गोष्ट तिची अशी की पहिल्यापासूनच की ती लोकांना सांभाळून असते. आय थिंक दॅट नीड्स टू कंटिन्यू. त्याचा जो स्वभाव आहे जो ती दुखवू नाही शकत. मी सगळ्यांना पाहिजे तेव्हा दुखवू शकतो, प्रॉब्लेम नाही मला. जे इच्छाधारी आहे मी तेव्हा ती बरोबर अपोजिट आहे, त्यामुळे थोडीफार मी माणुसकीत राहू शकतो तिच्यामुळे. सो आय थिंक शी शुड कंटिन्यू दॅट. ओके, सो थोडक्यात तशीच बट समोर डिफरंट त्याची आहे की तो लोकांशी कनेक्ट छान राहतो. तो म्हणजे मन मिळावं आहे, पटकन बोलू शकतो. आय थिंक मी तशी नाहीये. सो त्या पद्धतीने तो कनेक्ट होतो लोकांशी आणि त्याला आवडतो सगळ्यांना भेटायला, सगळ्यांशी बोलायला, विच इज गुड थिंग. आणि ती त्यांनी तशीच कंटिन्यू. राईट. नाही, ती खूप मिळून मिसळून घेते. लाईक म्हणजे मी चांगलाच आहे तसा तो, बट ती खूप मॅच्युअर्ड आहे आणि लाईक तिला कसं हँडल करायचं किंवा कसं घर सांभाळायचं बेसिकली ते खूप छान प्रकारे करतात. तू काय सांगशील त्याच्याबद्दल? नाही, हा खूप डाऊन टू अर्थ आहे आणि खूप प्रॅक्टिकल. ते पाहिजे. आपण गप्पा मारल्या मस्त मारल्या. तुम्हाला आता एक मी चान्स देतो की तुम्ही दोघांना एक प्रेमाचे 2 चांगले शब्द बोलावे. काय अरे बापरे, प्रेमाचे काय बोलायचं म्हणजे बाबा असले प्रश्न सांगितले उत्तर निदान तयार करून ठेवलं. तुम्ही जिंदगी पर प्यार करूंगा नाही, मैं तुम्हाला जिंदगीवर सुनूंगा. सर्वात बेस्ट शब्द आहेत आतापर्यंत ऐकलेले. आता मी काय बोलू? आय डोंट नो काय बोलू. आय लव्ह यू 2-3 शब्दात सांगितलेलं आहे. चला असं म्हणजे आता असं बघूनच बोलावं लागेल. एकमेकांना बोलायलाच लागेल. पाणी न येता. ओ गॉश, म्हणजे मला तर असं वाटतं की मी आय कांट लिव्ह विदाउट यू. जर माझ्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट मी जर सांगितली नाही तर मला ती इनकम्प्लीट वाटते. दॅट्स द बिगेस्ट. म्हणजे आणि मोर दॅन अ हजबंड यू आर माय फ्रेंड. दॅट्स इम्पॉर्टंट. गुड. चलो मला सांगायचं तर म्हणजे असं आहे की धनू म्हणजे कसं आहे की घरामध्ये धनू जेव्हा शांत होते ना तेव्हा घर असं वाटतं की घरात काहीतरी मिसिंग आहे. सो इट्स ऑक्सिजन ऑफ दिस. म्हणजे जो लाईफ आहे ना म्हणतो आपण आयुष्यामध्ये की कधी कधी घरात भांडणं होतात. जेव्हा धनू शांत होते घरामध्ये तेव्हा असं वाटतं की अरे मुलं पण शांत, आम्ही शांत. त्यामुळे असं वाटतं की घरात कोणी आहे की नाही. आम्ही 19 वर्ष एकमेकांना ओळखतोय, राहतो एकत्र. पण मी त्याला आजपर्यंत आय लव्ह यू बोललेलं नाहीये. त्याचं नेहमी असतं की तू मी सांगणार होतो. आज आम्हाला पार्टी भेटणार आहे महेश दादाकडनं. आम्ही दर व्हॅलेंटाईनला प्रयत्न करतो पण मी आजपर्यंत बोलली नाही. पण आज ह्या तुमच्या शोच्या थ्रू मी त्याला आज बोलेल महेश आय लव्ह यू. व्हॅलेंटाईन डे आला की म्हणजे मस्ट असते की गिफ्ट द्यायचंच आहे. मग लाल गुलाब असो किंवा हृदय असो किंवा आता 2 हृदय आहे. माझ्यातर्फे तेजल तुला आय लव्ह यू इन रिटर्न. आय लव्ह यू टू. आणि हे तुझ्या डोक्यात झालं. वाह 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 क्या बात है. अभी ऐसे इजहार करने लाइक तो अभी ऐसे कुछ खास है नहीं, बट एक छोटा सा बोल ही देता हूँ कि तेरे नैना बड़े कातिल मार ही डालेंगे, तेरे नैना बड़े कातिल मार ही डालेंगे. क्या बात है. आपकी आवाज से दिल भी शांत हो गया. ये है कि इस जन्म में मेरे साथ है ये काफी नहीं है, मेरे को तो 7 जन्म के लिए यही चाहिए. क्या बात है. क्या तुम मुझसे शादी करोगे बाबा? क्या बात है, क्या बात है. हमें इस 2020 में ये गुलाब का फूल में ये है हमारे गुलाब का फूल. ओके पापी वेरी गुड. क्या बात है. इस 2020 के एंड में हमने शादी के 10 साल पूरे किए. अरे वाह. So that was one of the biggest milestone we and memory in terms of
कोरोना का जितना बैड फेस गया है पर हमारा अंत भला तो सब भला. यस. आम्ही फार एक्सप्रेसिव्ह आहे. आम्ही तो आम्हाला चान्सची गरज नाही. आम्ही कंटिन्युअस एक्सप्रेसिव्ह. आय थिंक दॅट इज वन ऑफ द रिझन्स की आम्ही भांडत नाही जास्ती. तुम्ही सजेस्ट करा कुठलं ते. आता आम्हाला काय माहिती तुम्ही रोमांस कोणत्या गाण्यावर कुठलीही आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है. तर मी एक रॅपिड फायर घेतो. रॅपिड फायर मध्ये तुम्हाला फटाफट उत्तर द्यायची आहेत. ओके. सो तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त गिफ्ट कोण एकमेकांना देतात? दोघे. ओके. कोण देतं सगळ्यात जास्त गिफ्ट? हा म्हणजे आतापर्यंत दिली असतील तर शंतनू. ओके. सो मी भांडण झाल्यावर पहिले सॉरी कोण बोलतं? भांडण किंवा तुमचं काही म्हणजे असेल तर मग सॉरी आधी कोण बोलतं? तशी वेळ पडत नाही म्हणे. वेळच नाही आली. हा मगाशीच सांगितलं की यांच्यामध्ये भांडणं होतच नाही. सो तिला आहे का? मीच ऑब्विसली राईट. म्हणजे हा क्वेश्चनच चुकीचा असं मला वाटतं. गिवन आहे गिवन. Either way, actually डिपेंड्स. किसको लगता है कि कौन सही और कौन गलत है. मी बोलून मोकळा होतो. बोलायची गरज नसते खरं तर, पण मोकळा होतो. नंतर बघू कोणाची मिस्टेक. नाही ऍक्च्युली कोणीच झगड़ा वहां से शुरू होता है, सॉरी यहाँ से होता है. सो तुम्ही केलेली पहिली ट्रिप? शिमला, कुलू मनाली. मंदिर. कोणतं? बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिर. ओके. जो बाहर हम निकले सबसे पहली बार वॉज टू कैलिफोर्निया. निघालेला नरपड म्हणून एक बीच आहे डहाणूच्या इकडे. ओके ओके. तर ती फर्स्ट आम्ही म्हणजे बस करून मग छोटी बोट करून तरी मग तिकडनं बोट आणि मग तिकडे गेल्यावर नरपड म्हणून नाव. सिद्धो आग्रा. बेंगलोर. म्हणजे लग्नाच्या आधी नंतर काही फरक पडतो? काही फरक नाही पडत. आधी गेलेलो पण बेंगलोरला गेलो. फर्स्ट ट्रिप आम्ही लग्नानंतर गेलो होतो एका रिसॉर्टला. आणि लग्नाची डेट तर सगळ्यांना माहिती असते, पण तुमची एंगेजमेंट डेट? एंगेजमेंट डेट 6 एप्रिल 2008. 21 सप्टेंबर. वा. ओ जानेवारी 8 याच्या बर्थडेच्या दिवशी एंगेजमेंट. एंगेजमेंट हुआ नहीं हमारा. एंगेजमेंट actually May 20th. इझी आहे ती लक्षात ठेवणं, कारण आमच्या एंगेजमेंट आणि लग्न एकाच दिवशी झालं. अरे वा. 9 सप्टेंबर. 1st of March. सर्वात तुम्ही आधी भेटली ती प्लेस म्हणजे सर्वात पहिल्यांदा कुठे भेटले ते? एक आमच्या कॉलेजच्या वडापाव सेंटरच्या बाजूला. वडापाव सेंटर मस्त असा खमंग वडापावचा वास येत होता आणि हिची एंट्री झाली. ह्याचं घर इन पर्सन. हो आमच्या घरीच. सही आहे. पहिल्यांदा तर मी हिच्याच घरात भेटलो. कोल्हापूर. ओके. आम्ही कॅफेला भेटलो. हा. पुण्यात. पुण्यात. ओके.